आवकमबील तमुचे पुत्र गुणी होईल. सांगितलं त्या ठिकाणी हा जो भरतरी होता, हा शंका कुशंकामुळे त्यांना त्या ठिकाणी मनामध्ये विपिन्न अवस्था झालेली होती. पुढे काय झालेलं आहे? 16 वर्षाचा भरतरीनाथ, 16 वर्षाचा भरतरीनाथ. तो भरतरी 16 वर्षाचा झाला. जयसिंग भाट रेणुका यांच्या मनात त्यांच्या विवाहाचा विचार घोळू लागलेला आहे. आपला वेत काशी क्षेत्रात पूर्ण होणार नाही म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, ती काशी नगरी सोडलेली आहे आणि भिक्षा मागत गावोगाव त्या ठिकाणी फिरायला लागलेले आहे. एका अरण्यामध्ये पुढे वाटचाल करीत असताना एके दिवशी चोरट्याने गाठले जयसिंगाला. चोरट्याने गाठले जयसिंगाला. त्या जयसिंग भाटाजवळ काही धन होत. ते धन त्या चोरांनी लुटलेलं आहे. जयसिंगाला ठार मारलेला आहे. बघा, एखाद्या मुलाच्या आयुष्याची अशी धुळधाण व्हावी, लहानचं मोठं हरणीनं केलं. जयसिंग भाटाने वाढवलं आणि त्या ठिकाणी आपल्या डोळ्या देखत पतीची हत्या झालेली पाहिली आणि रेणुकेला धक्का बसला. बरोबर आहे की नाही? एखाद्या पतीचा मृत्यू पाहिला, प्रेत पाहिलं तर त्याची पत्नी टाव फोडते, रडते, आहे की नाही? गावातले लोक म्हणतात नाटक करते. त्यांना म्हणा एकदा पत्नी होऊन पहा, मग कळेल, आहे की नाही? पतीचा प्राण ज्यावेळी गेला, विरह होतो त्याच्या पत्नीला. विरह होतो त्याच्या पत्नीला. सांगतो कथेला नवनाथांच्या, सांगतो कथेला ऐकावे नवनाथ कथेला, ऐकावे नवनाथ कथेला, ऐकावे नवनाथ कथेला, ऐकावे नवनाथ कथेला, नवनाथ कथेला, नवनाथ कथेला. स्वतःचा पती स्वतःच्या डोळ्या देखत मरण पावल्यामुळे असणारा रेणुकेला दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. मनात तिच्या वाईट वाईट विचार येऊ लागलेला आहे आणि मृत पतीच्या देहाला तिनं कवटाळलेला आहे. रेणुकुनी कवटाळलेल्या आपल्या पतीच्या देहासी मनासी दुःख बहु झाल्या. तिच्या मनाला एवढं दुःख झालेलं आहे आणि किडीमुंगी जसे मरते त्या पद्धतीने त्यानं स्वतःचे मान टाकून दिलेले आहे आणि आपल्या माता पितेची जीवन यात्रा त्या ठिकाणी झालेले पाहून, कारण मुलाच्या देखत कधी आईबापांचा मृत्यू होऊ नये, भरतरीच्या दुःखाला परिवार राहिला नाही, रडू लागलेला आहे. काय केले या नियतीने, 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 काय केले या नियतीने. हरणीच्या संगतीत वाढलो, हरणीच्या संगतीत वाढलो, हरणीच्या संगतीत वाढलो. माता पित्याच्या छायेला मुकलो, माता पित्याच्या छायेला मुकलो. काय केले या नियतीने, काय केले या नियतीने,
केले यानी अधीने काय केले यानी अधीने काय केले यानी अधीने काय केले यानी अधीने काय केले यानी अधीने त्या ठिकाणी आनंद दुःख झालेला आहे आणि काय केलं म्हटले या नियतीने आणि कवटाळून रडू लागलेला आहे. चितेच्या ज्वाला बरोबर त्याचे दुःखही त्या ठिकाणी भडकलेले आहे. माता पित्याच्या आठवणीने रडू लागला. भरतरीने हंबरडा फोडला. दुःखाचा पूर लोटला. रडू लागला स्वंद स्वंदोनी. निर्जल जंगल होते त्या ठिकाणी. निर्जल जंगलामध्ये कोण पाहणार रडणाऱ्या मुलाला. त्याच्या जीवनामध्ये पहिल्यांदाच त्याला आपण अनाथ आहोत हे त्याच्या लक्षात आलं होतं, है की नाही. म्हणून काही एक ठराविक काळामध्येच मुलाला ह्या गोष्टी समजतात. त्यावेळेस सांगितलं, म्हणले काय रे देवा, माझ्या नशिबामध्ये आणलेलं आहे. मला एकट्याला टाकून जाताना तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही. आई वडिलाला दूषण देऊ लागलेलं आहे. म्हणले आई ग, मला कशाला सोडून गेलेले आहे. तुझ्या वाचून आता मी काय करू. कुठे सोडून गेली माझी हरणी दिनवाणी. कुठे सांगितलं, कुठे सोडून गेलीस. आणि असणार शेवटी आई बापाचं सर्व काही छाया गेलेली होती. आणि हा बाळ त्या ठिकाणी रडायला लागलेला आहे. आणि सूर्यनारायणाला सुद्धा त्या ठिकाणी दुःख झालेलं आहे. आणि मग काय केलेलं आहे, पुढे त्या ठिकाणी त्याचा शोक थांबावा म्हणून त्या ठिकाणी योगायोगाने पुढे एक प्रसंग घडत आहे. आपण चित्त देऊन ऐकायचं आहे. काही व्यापाऱ्याची टोळी योगायोगाने त्यावेळेस बैलगाड्यावर तांडा टाकलेला आहे आणि आपलं बिराड बैलगाड्यावरती घालून त्यावेळी काही व्यापारी त्या असणाऱ्या जंगलाच्या दिशेनं येत होती. व्यापाऱ्याची बैलगाडी. व्यापाऱ्याची बैलगाडी. व्यापाऱ्याची बैलगाडी. व्यापाऱ्याची बैलगाडी. आली जंगला मध्ये त्यावेळी. आली जंगलामध्ये त्यावेळी त्या जंगलामध्ये त्या व्यापाऱ्याची गाडी आलेली आहे. आणि या ठिकाणी अचानक त्यांना जंगलामध्ये रडण्याचा आवाज येऊ लागलेला आहे. 16 वर्षाचा मुलगा रडत आहे. आणि त्या ठिकाणी त्यांनी त्याचं सांत्वन केलेलं आहे. बाळा, तुझ्यावरती फार दुःखाचा डोंगर पसरलेला आहे. या घटनेने तुझ्या बालमनावरती खूप दुःख झालेलं आहे. आणि शेवटी असं असतं, म्हटले जे नशिबात असतं ते घडल्याशिवाय राहत नाही. जे जे असेल नशिबी ते ते न चुके कधी. संसार एक उपाधी सांगून गेले ऋषी मुनी. साधू संतांनी सांगितलं हा संसार नश्वर आहे, एक दिवस जाणार. देह जाणार जाणार त्याशी काळो खाणार. देह जाणार जाणार त्याशी काळो खाणार. देह जाणार जाणार त्याची काळोबा खाणार. देह जाणार जाणार त्याची काळोबा खाणार. देहावरी ज्याची सत्ता. देहावरी ज्याची सत्ता. देहावरी त्याची सत्ता. देहावरी त्याची सत्ता. आपुल्या काही नाही हाता. आपल्या काही नाही हाता. देह जाणार जाणार त्यासी काळो खाणार. देह जाणार जाणार त्यासी काळो खाणार.
सर्वांनी वर हात करून टाळ्या वाजवा, कॅमेऱ्यात दिसलं पाहिजे. वा, मांजरीचे भक्त खूप भजन करतात, कळलं पाहिजे, देशभर दिसेल उद्या. देह हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे, तेथे मनुष्याचे काय आहे. देह हे काळाचे, धन कुबेराचे, वा, तेथे मनुष्याचे काय आहे, तेथे मनुष्याचे काय आहे. माणसाच्या हातात काही नाही, जे नशिबात असतं ते घडल्याशिवाय राहणार नाही. जो प्रतिकूल परिस्थितीवर मात करतो तोच खरा गृहस्थी आहे. वाईट परिस्थिती असली तरी देवाची सोडा सोडत नाही, सेवा सोडत नाही, तो खरा परमार्थिक आहे. गेल्या 4 वर्षापूर्वी कोरोना नावाची महामारी आपल्या देशामध्ये आली. असंख्य मुलांना, आपल्या आई वडिलांना मुकावं लागलं. कित्येक लोकांवरती गरिबी आली. कित्येकांना आपल्या घरातल्या माणसाचा डेड बॉडी पेपर मध्ये पॅक करून तोंड सुद्धा बघायला भेटलं नाही. लक्षात ठेवा, नियतीच्या मनात जे आहे ना ते घडणारच, त्याला कोणी बदलू शकत नाही. म्हणून आज या नवनाथ कथेच्या माध्यमातून सांगतो, कोणी अहंकार करू नका, कोणी सत्तेचा करू नका, कोणी पैशाचा करू नका, कोणी ज्ञानाचा करू नका, कोणी सौंदर्याचा करू नका. जे घडतंय, जे होणार आहे ते सगळं माझ्या नाथांच्या, भगवंताच्या कृपेनं होणार आहे. आईनं जन्म दिला, अहंकार नाही, हरणीने वाढवलं. पुढे आईबाप मेले, त्याच्या जीवनात पुढे काय घटना घडणार आहे उरणाऱ्या वेळेत आपण पाहणार आहोत. म्हणून या चरित्रालाच नाव देणार आहोत आपण भरतरी आख्यान. म्हणून जे नवनाथ ग्रंथ वाचणारे श्रोते आहेत त्यांनी विशेष हे चरित्र वाचा आणि ऐकणाऱ्याने ऐका. त्याच्या घरात कधी चोरी होत नाही, त्याची पत्नी कधी लवकर मरण पावत नाही, वाईट दिवस त्याच्यावर येत नाही आणि त्याचे मूलबाळ अधोगती मरत नाही. हे या अध्यायाचं असणार मनोरथ या माध्यमातून सांगितलेलं आहे. म्हणून नाना प्रकारचे कष्ट सहन केलेले आहे. दिवसा मागून दिवस जाती, भरतरीनाथ होता त्या व्यापाऱ्या बरोबरीत प्रति असणारा. भरतरीनाथाला काही सहारा राहिला नाही. त्या व्यापाऱ्याने त्याला घेतलेला आहे आणि प्रवास करीत दर मजल करत 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 अवंतिका नगराजवळ येऊन पोहोचला. तोपर्यंत सूर्यास्त त्या वेळी झाला आणि त्या नगरामध्ये येता सूर्यास्त झालेला आहे. गावाबाहेर धर्मशाळेत असणारा मुक्काम केलेला आहे. त्या व्यापाऱ्याने समावेत आणलेला माल व्यवस्थित रचून झाल्यावरती विश्रांती घेऊ लागलेला आहे. जशी जशी रात्र वाढू लागली तशी तशी थंडीचा महिमा होता. थंडीचा महिमा थंडी फार, थंडीचा महिमा थंडी फार, रग घेऊन अंगावरी, घेऊन अंगावरी, रग घेऊन अंगावरी, रग घेऊन अंगावरी. पळत पळत आली हो बघा व्यापाऱ्याची स्वारी, पळत पळत आली हो बघा व्यापाऱ्याची स्वारी, पळत पळत आली बघा व्यापाऱ्याची स्वारी, पळत पळत आली बघा व्यापाऱ्याची स्वारी. कोई कोई आवाज ऐकू आला, कुई कुई आवाज ऐकू आला, कोई कोई आवाज ऐकू आला, कुई कुई आवाज ऐकू आला. व्यापाऱ्याला बोलू लागला, व्यापाऱ्याला बोलू लागला. जाग सुद्धा झोपा भारी, जाग सुद्धा झोपा भारी, व्यापाऱ्याची स्वारी हो आली, व्यापाऱ्याची स्वारी, व्यापाऱ्याची स्वारी हो आली, व्यापाऱ्याची स्वारी. व्यापाऱ्याची स्वारी आली बघा व्यापाऱ्याची स्वारी, व्यापाऱ्याची स्वारी आली बघा व्यापाऱ्याची स्वारी. कोल्याची भाषा त्याला कळे, कोल्याची भाषा त्याला कळे. कोल्याची भाषा त्या भरतरीनाथाला संघ घेतल्यामुळं व्यापाऱ्यांचा फायदा झालेला होता. आणि ओले काय बोलतात,
चोर येणार तुम्हाला लुटती, तुम्हाला लुटतील, चोर येणार तुम्हाला लुटती, चोर येतील तुम्हाला लुटतील. जे जे जाग सुद्धा झोपती, जे जाग सुद्धा झोपती. दीड प्रहार झाला, दीड प्रहार झाला, दीड प्रहार झाला. जाग सुद्धा झोपा तुम्ही गड्यानो, जाग सुद्धा तुम्ही झोपा, जाग सुद्धा तुम्ही झोपा गड्यानो, जाग सुद्धा तुम्ही झोपा. हे जाग सुद्धा तुम्ही झोपा गड्यानो, जाग सुद्धा तुम्ही झोपा, जाग सुद्धा झोपा गड्यानो, जाग सुद्धा तुम्ही. हो त्या मृदंगासाठी एकदा टाळ्या वाजवा, है की नाही. म्हणून इथं मृदंग नॉनस्टॉप वाजवावा लागतो, है की नाही. म्हणून महाराजाच्या अंगात खूप ताल आहे. अशा पद्धतीने कोल्ह्याचा आवाज कळत होता, कारण भरतरी हा जंगलात राहिला, हरणीच्या बरोबर राहिला आणि त्याला सर्व प्राण्यांचे आवाज समजत होते. त्यावेळेस 50 चोरांनी अचानक हल्ला केलेला आहे. सर्वजण अगोदरच सावध असल्यामुळे काय झालेलं आहे तर चोर त्या ठिकाणी पळून गेले. चोरतय ठाई भरतीमुळे सुटका झाली लवलाही, त्यांच्या मनात त्याच्या विषयी प्रेम दाटून आले. तुमचा माझ्यापासून काहीतरी फायदा आहे म्हणून तर तुम्ही माझ्या पाया पडता. तुम्ही गावात कोणाच्या कडून पाय नाही पडत, बरोबर आहे की नाही. आमच्या माईला काही तर पाया पडत नाही, तसेच जेवते. त्यांना वाटतं माणसं जेवते का आम्ही जेवू, आम्ही जेवते का माणसं जेवू. जग तर खायसाठी महाराज, जगायसाठी खायचं की खायसाठी जगायचं हे लक्षात घ्या. प्रसाद प्रसाद आहे, थोडा भेटला काय जास्त भेटला काय. म्हणून कुणाचा कुणापासून काहीतरी फायदा असेल तरच कुणी कुणाला जवळ करतं, बरोबर आहे की नाही. आमचे बाबा भारी पेटी वाजवतात म्हणून आम्ही त्यांना जवळ करतो, नाही तर इकडं काय आमच्या गावात इकडं ठिकाणी काय बाबांना कमी आहे का. लागन तेवढे बाबा आहे. कोणाची दाढी लांब, कोणाची टोपी लांब, कोणाचं धोतर लांब, कोणाचं मफलर लांब, कोणाचं उपरणं लांब, वेगवेगळ्या पद्धतीचे बाबा आहेत. पण यांच्याकडेच का मागणी, कारण यांच्या अंगामध्ये कला आहे. तसे आमचे मृदंगाचार्य, आमचे असणारे गाडी चालक, आमचे बाबा, त्याबरोबर हे नाथ महाराज, गोसावी बाबा, हे की नाही. म्हणून याच्या कुणाचा कुणाकडून काहीतरी फायदा असल्याशिवाय कुणी कोणाला जवळ करत नाही. व्यापाऱ्याला बहुलाभ झाला, तयाना एक धनाड्या भेटला, कोल्ह्यांचा आवाज तया समजला, रक्षण झाले मालाचे. जे काही माल होता त्याचं रक्षण झालेलं आहे आणि त्या ठिकाणी त्यांना आनंद वाटलेला आहे. पुढे चोर पळून गेलेले आहे. जोखमीचा हल्ला करत विचार करू लागलेला आहे. 2 प्रहर त्या ठिकाणी लोटला असता रानामधून पुन्हा एकदा कोयांचा आवाज आला. 1.5 प्रहर लोटला समय, 1.5 प्रहर लुटला समय. त्या ठिकाणी 1.5 प्रहर लोटलेला आहे. रानामधून पुन्हा एकदा कोई कोई कोल्ह्याचा आवाज येऊ लागलेला आहे. तो आवाज ऐकताच व्यापाऱ्याने जिज्ञेसेपोटी भरतरीला त्यांनी विचारले, भरतरीला त्यांनी विचारले, कोही कोही कोल्हे काय बोलले, कुई कुई बोले काय बोलले. त्यावेळेस त्या व्यापाऱ्यांनी विचारलं भरतरीला, म्हणले हे भरतरी हो, आम्हाला सांगा ते कोल्हे काय बोलतात, ऐक नाही. त्यावेळेस भरतरी काय बोलला ऐका. म्हणले शंकराचं वरदान प्राप्त झालेला एक राक्षस उत्तरेकडून दक्षिणेला जात आहे आणि तो महासामर्थ्यवान असून त्याच्यापाशी 4 रत्न आहेत. तुम्ही ऐकताय ना नवनाथ कथा, त्याच्यापाशी किती रत्न आहेत? 4. आणि जो कोणी त्याला ठार मारून त्याचा रक्ताचा टिळा आपल्या कपाळी लावेल तो सार्वभौम सत्ताधीश होईल. भरतरीने व्यापाऱ्या बांधवांना अर्थ सांगितला. पुढे ऐका. विक्रम होता त्या ठिकाणी, विक्रम होता त्या ठिकाणी, ज्याने ऐकली भरतरीची वाणी, त्याने ऐकली भरतरीची वाणी. त्या ठिकाणी एक राजा विक्रम आणि राक्षस घेऊन या, अशा पद्धतीने त्या ठिकाणी व्यापाऱ्याने सांगितलेलं. भरतरीने सांगितलेलं सर्व व्यापाऱ्यांना ऐकलेलं आहे.
पाठीमागच्या महिलांनी थोडी जागा ठेवायची आहे. परत घाबरताना तुम्ही झोपीत असाल तर नमो नाथ निरंजन स्वामी घट घट के अंतरयामी. नवनाथ निरंजन स्वामी घट घट के अंतरयामी. नवनाथ निरंजन स्वामी घट घट के अंतरयामी. नवनाथ निरंजन स्वामी घट घट के अंतरयामी. 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 नवनाथ निरंजन स्वामी घट घट के नाथ निरंजन स्वामी राक्षस. घट घट के अंतरयामी. या ठिकाणी असणारा त्रिविक्रम राजा शिकारीसाठी आलेला होता. त्याच्या बरोबर एक सेनापती होता आणि त्या असणाऱ्या अशा पद्धतीने नवनाथ कथे सांगितलं. भरतरी व्यापारी बांधवांना जेव्हा ह्या गोष्टी सांगत होता त्यावेळेस त्रिविक्रम राजाने हे सर्व ऐकलेलं होतं आणि त्या ठिकाणी थोडा वृत्तांत सांगतो. हे कसं घडलेलं आहे, तो राक्षस कसा बनलेला आहे. एकेकाळी राक्षस चित्रवर्मा नावाचा गंधर्व भगवान शंकराच्या दर्शनासाठी कैलासावर गेला असता. शिव पार्वती द्वित खेळती. शिव पार्वती गीत खेळती. शिव पार्वती द्वित खेळती. शिव पार्वती गीत खेळती. त्या ठिकाणी तो गंधर्व कैलासात गेला आणि शंकर पार्वती द्वित खेळत होते. शंकर म्हणाले पडले 18. म्हणाले पडले 18. पार्वती म्हटली पडले 12. पार्वती म्हटली पडले 12. शंकर म्हणले 18 पडलेले आहे. पार्वती म्हटली 12 पडलेले आहे. दान सोंगट्या समजतं ना तुम्हाला. तेव्हापासून ही द्वित क्रीडा चालू झाली. या द्वित क्रीडा पायी महाराज लोकांच्या जमिनी गेल्या, काहीच्या गाडे बंगल्या गेल्या. द्वित क्रीडा खेळू नका. क्रीडा खेळू नका. सांगून गेले संत तुका. सांगून गेले संत तुम्हाला. सांगून जातो तुम्हाला भाविकांनो. सांगून जातो तुम्हाला ऐकावे नवनाथ कथेला. ऐकावे नवनाथ कथेला. ऐकावे नवनाथ कथेला. ऐकावे नवनाथ कथेला. नवनाथ कथेला. नवनाथ कथेला. शंकर म्हणले 18 पडले. पार्वती म्हणली 12 पडले. आणि त्या वादाचा युगक्षेम लावा म्हणून चित्रवर्मा गंधर्व त्याला विचारले. त्यावेळी म्हणले 12चे 2 पडले होते. भगवंताची मर्जी राखतानी त्याने सांगितलं शंकराची बाजू घेऊन असणारा त्याने पार्वतीचा अपमान केलेला आहे. भगवानाचा पक्ष घेतल्यामुळे पार्वती माता क्रोधित झाली. माता पार्वतीची शापवाणी थरथरा कापू लागला तो धनी. असणारा चित्रवर्मा कापू लागलेला आहे. कंठ कोरडा पडलेला आहे. अंगावर रोमांच उठलेले आहे. डोळ्यातून अश्रू वाहू लागलेले आहे आणि तोंडाला त्या ठिकाणी काळ लागेल असं काम केलेलं आहे. त्याची अवस्था पाहून भगवानांना त्याची दया आलेली आहे आणि आपली बाजू त्या ठिकाणी घेतल्यामुळे
सांगितले म्हणे गंधर्वनाता पार्वतीना सोडीला तुझ लागी आता शापाशी तत्वता फळ भोगनेची लागी. शंकर म्हणतात आता तुझं काही खरं नाही, कारण तू काय केलंय. म्हटले माझी बाजू घेतली, आता पार्वती माता आदिशक्ती आहे आणि आता ती मात्र तुला सोडणार नाही. आणि त्या ठिकाणी सुरोचन गंधर्वास शाप दिलेला आहे, मृत्यूलोके गर्दभ होऊन त्या ठिकाणी तू वावरशील. अशा पद्धतीने महाराज ह्या कथा अनेक जोड कथा आहेत. पुढे सुरोचन पुत्रात माझा वध करेल आणि माझी माहिती विचारून शंकर म्हणाले कालांतराने दुर्मिळा नारायण भरतरीच्या रूपात पृथ्वीतलावर अवतार घेईल. त्यावेळी मुखाने तुझी माहिती सुरोचन विक्रमाला कळेल. तुला मारून तुझ्या रक्ताचा टिळा आपल्या कपाळी लावेल, तेव्हा तू शापमुक्त होऊन गंधर्वलोकी जाशील. त्या योगाने सार्वभौम सत्ताधीश तू होशील, विजय मिळवशील. शंकराच्या भाषणाने गंधर्वाला समाधान झाले. शापानुसार राक्षस देह प्राप्त करून तो मृत्यूलोकी संचार करू लागला. अशा पद्धतीने या राक्षसाची कथा आहे. आता पुढे सुरोचन गंधर्वाची कथा ऐका. बोला हो बोला 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 हो बोला जय जय अलख निरंजन बोला बोला अलख निरंजन बोला. अलख निरंजन बोला बोला अलख निरंजन अलख निरंजन भव दुःख भंजन. 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 बोला हो बोला 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 हो बोला जय जय अलख निरंजन बोला बोला अलख निरंजन बोला अलख निरंजन बोला बोला अलख निरंजन बोला अलख निरंजन. आता सुरोचन गंधर्वाची कथा आहे का. एके समय अमरावतीचा इंद्र आपल्या दरबारात बसून अप्सरांचं नृत्य आस्वाद घेत असताना सभास्थानी गंधर्वादिकास अनेक शिट्टी मारते कुठं गेलाय मान्यवरही उपस्थित होती. अनुपम सौंदर्यवती अशा मेनका तिलोत्तमा नृत्य कौशल्याने सर्वांना तुम्हाला काहीच नाही जमणार वाढून टाकून तो आता मोहित करत होत्या. तिलोत्तमा आपल्या नृत्य कौशल्याने सर्वांना मोहित करत होत्या आणि त्यावेळी हावभावानी नेत्र कटाक्ष पाहून सुरोचन गंधर्वाची कामवासना उत्पदित झाली. त्याला स्वतःचे भान राहिले नाही. आपल्या जागेवर उठून मेनकापाशी गेला. तिचा हात धरलेला आहे आणि असणारी बळजबरी करू लागलेला आहे. तेव्हा नृत्य थांबवून मेनका स्वतःला सोडविण्यासाठी खटपट करू लागलेले आहे. सर्व सभा स्थित झाली. सुरोचनाने निजणारे कृत्य पाहून देवेंद्राला राग आला. देवेंद्राला राग आला. देवेंद्राला राग आलेला आहे. वाईट कृत्य पाहून लाज लज्जा सोडून सभेचा रिवाज मोडून आपल्या कामुकतेने प्रदर्शन करणारा. तुला शिक्षा झालीच पाहिजे. बघा इंद्राचा शाप आहे. दृष्टपणामुळे तुला पदच्युत करणे भाग आहे. हे गंधर्वा लक्षात ठेव. तू पुढे पृथ्वीवरती जाशील आणि कोण होशील. गरदबा होऊनी राहशील तू रे. पृथ्वीवरती जाशील तू रे. सांगितलं तू पृथ्वीवरती गाढव होऊन राहशील.
भ्रमण करशील, शाप मिळताच तो पतन पावला. त्यावेळी दीन त्याचा अंतःकरण दुखावलेला आहे. माझा अपराध झालेला आहे, नको ती गोष्ट मी केलेली आहे, तेव्हा मला उशाप द्या. इंद्राचा पारा उतरलेला आहे, त्याच्या मनात त्याच्याविषयी करुणा उत्पन्न झाली. उशाप देत म्हणालेला आहे, 12 वर्षांनी तो पुन्हा परतून येशील, पण तत्पूर्वी मी काय सांगतो ते नीट ध्यानात ठेव. मिथिला नगरीचा राजा सत्यवर्मा, त्याची मुलगी तुला, त्याच्या मुलीशी तुला विवाह करावा लागेल. बघा, पृथ्वीवर आला, गाढव व्हायचंय आणि लग्न करायचंय. कुणाबरोबर? राजाच्या मुलीला. कुणाबरोबर करायचंय? गाढवा बरोबर. मिथिला नगरीचा राजा सत्यवर्मा, त्याच्या मुलीशी तुला विवाह करावा लागेल. तुला मोठ्या हिमतीनेच हे कार्य करावं लागणार आहे. तुझ्यापासून तिला विक्रम नामक पुत्र होईल. जरा बारीक ऐका, या कथेमध्ये किती विक्रम आहेत, अजून पुढे एक विक्रम आहे. अशा पद्धतीने ही नवनाथाची कथा सांगून जाते. हा पुत्र विष्णू सारखा तेजस्वी पराक्रमी आणि शतकर्ता होईल. याची मोठी कीर्ती होईल. त्याच्या मुखदर्शनामुळे तुझा शापाचा नाश होईल. गंधर्व देह धारण करून तो पुन्हा सत्यलोकी येशील गंधर्वा. सत्यलोकी येशील गंधर्वा. सांगितलं तू गाढव होऊन राहशील, पण ज्यावेळेस तू तुझ्या मुलाचं मुख बघशील त्यावेळेस तू त्या ठिकाणी या योनीतून मुक्त होशील. त्या अरण्या शेजारीच पुढे सुंदर कथा आहे. आपल्या उरलेल्या उर्वरित वेळेमध्ये आपण तेवढी कथा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. 20 मिनिटाची साधारणतः कथा आपली राहिलेली आहे, 20 ते 22 मिनिटाची. म्हणून सर्वांनी चित्त देऊन ऐका. खरच हाय बा खर, खरच हाय बा खर, रूपनाथाच सुंदर समाधी डोंगरावर हे कानिपनाथाच मंदिर. समाधी डोंगरावर हे कानिपनाथाच मंदिर. समाधी डोंगरावर हे कानिपनाथाच मंदिर. समाधी डोंगरावर कानिपनाथाच. खरच हाय बा खर, रूपनाथाच सुंदर. खरच हाय बा खर, रूपनाथाच सुंदर. समाधी डोंगरावर हे कानिपनाथाच मंदिर. समाधी डोंगरावर हे कानिपनाथाच मंदिर. समाधी डोंगरावर कानिपनाथाच मंदिर. कानिपनाथाच मंदिर. कानिपनाथाच मंदिर. म्हणून त्या ठिकाणी तो असणारा सुरोचन गंधर्व काही दिवस लोटलेले आहे. आणि सांगितल्याप्रमाणे कालांतराने काही कालावधी लोटल्यानंतर एके दिवशी 2 प्रहराच्या रात्री आजूबाजूला कोणी नाही असे पाहून तो गाढव असणारा निघालेला आहे. कुंभार दररोजच्या प्रमाणे आपले गाढव चालण्याकरता जंगलामध्ये आलेला आहे. कुंभार चालला गाढव चारण्यासी, रोजच्या आपल्या समयासी. तेव्हा मिसळले त्यामध्ये गर्दभ हे जाण. त्या कुंभाराकडे काही गाढव होती आणि असणार या ठिकाणी हाही एक त्याच्यामध्ये असणारा मिसळलेला आहे. ऐक नाही, म्हणून इथे सुद्धा कुंभार आहेत. नाही तर म्हणायला बसले आम्हालाच म्हणले, तुम्हाला म्हणून काय करायचं आम्हाला, ऐक नाही. म्हणून यानंतर काही कालावधी लोटल्यानंतर एके दिवशी 2 प्रहरी 2 प्रहराच्या समयाला गाढव कुंभारास उद्देशून बोलला. चरता चरता ते गाढव गेलं आणि रात्री सगळे झोपलेले आहे. मध्यरात्रीच्या 1:30 वाजायच्या सुमाराला तो काम बोलू लागलेला आहे. गर्दभ बोले त्या कमठाला. गर्दभ बोले त्या कमठाला. राजाची मुलगी द्यावी मजला. राजाची मुलगी द्यावी मजला.
कन्यावर पावी मजला कन्यार पावी नवनाथ कथा ऐकावी नवनाथ कथा ऐकावी नवनाथ कथा ऐकावी नवनाथ कथा ऐकावी कथा ऐकावी कथा ऐकावी. आता तुम्हीच विचार करा, कोणी आपली सुंदर सुशील कन्या देईल का कोणाला? गाढवाला. परत एकदा म्हणा, आपली कन्या आपण देऊ का कुणाला? आज तर गाढवच जास्त झालेत है की नाही? नमो नाथ निरंजन स्वामी घट घट के अंतरयामी नव नाथ निरंजन स्वामी घट घट के अंतरयामी नवनाथ निरंजन स्वामी घट घट के अंतरयामी नवनाथ निरंजन स्वामी घट घट के घट के अंतरयामी. गाढवाची विचित्र मागणी ऐकून कमटास मोठं संकट पडलेलं आहे. त्याने विचार केलेला आहे, अरे सारी रात्र अंथरूण झाडात होता तो बाबा कमट. म्हणले काय करावं? आणि मग त्याने विचार केला. आता विचार केला त्याने मनासी, सोडून जावे या राज्यासी. बांध केली त्याने त्या वेळेसी, गाढवावर ते टाकिले. जो काय थोडाफार संसार त्याच्याकडे होता तो त्याने बांधलेला आहे. आणि कशावर टाकलेला आहे? त्या 2-3 गाढवावरती. जो बोलतो त्याच्यावर टाकला नाही. लोक बोलते त्याच्यावर नाही टाकीत, नाही बोलत का त्याच्यावर टाकतात आहे की नाही? जो बोलत नाही त्याच्यावरती टाकलेला आहे. कुंभार निघाला सोडो निराज सदनासी, तया पाहुनी आडविले सेवकाने त्यासी. घडेला प्रकार तये वेळेशी, पुसते जहाले सेवक. राजसेवक त्या ठिकाणी रात्रीच्या टायमाला पहारा देत होते आहे की नाही? म्हणून बघा, पूर्वीच्या काळी राज्याला रात्री पहारा असायचा, आता दिवसा पहारा द्यावा लागतो. कारण पहिले घरात चोर होते, गावात चोर होते, देशात चोर होते. आता कुठं झाले? घरात झाले, घरात महाराज. म्हणून पहिला रावण एक होता. अब हर घर में रावण बैठा, इतने राम कहाँ से लाऊं. जाऊं तो मैं कहाँ जाऊं, सरे गमा पदने सा निधप सारे गम पधनी सा. आता घराघरात रावण आहे, घराघरात कंस आहे. चला आपला तो विषय नाही. त्या ठिकाणी त्या विचार केला कमठाने. मग काय केलेलं आहे? द्वारपालाने त्याला अडवलेला आहे, पलायन करत आहे. समजल्याच्या नंतर सेवक बोलू लागले. सेवक बोलले कुंभाराला, सेवक बोलले कुंभाराला, का सोडून जातोस नगरीला, का सोडून जातोसी नगरीला. सांगतो तुम्हाला भाविकांनो, सांगतो तुम्हाला ऐकावे नवनाथ कथेला, ऐकावे नवनाथ कथेला, ऐकावे नवनाथ कथेला, ऐकावे नवनाथ कथेला, नवनाथ कथेला, नवनाथ कथेला. सांगितलं हे कमठा, हे नगर एका सात्विक राजाचा आहे. जो राजा कधी आपल्या प्रजेवरती अत्याचार करत नाही त्याला राजा म्हणतात. जो राजा कधी आपल्या प्रजेचं छळ करत नाही त्याला राजा म्हणतात. जो कधी आपल्या प्रजेचं शोषण करत नाही त्याला राजा म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राजे झाले काय? झाशीच्या राणी सारख्या राण्या झाल्या काय? अहिल्याबाई होळकर सारख्या राण्या झाल्या. नंतर महाराणा प्रताप सारखे राजे झाले. छत्रपती संभाजी महाराजांसारखे राजे झाले, ज्यांनी आपल्या शरीराचं एक एक इंद्रिय कापलं. पण मी
हिंदू आहे हे कधीही विसरू दिलं नाही. म्हणून लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराज कुणाचेच वैरी नव्हते. दोन इस्लाम समाजाचे सेवेकरी होते, जवळचे होते. त्याला काय म्हणतात आपण आपल्या भाषेत अंगरक म्हणतात, म्हणजे अंगरक्षक ते होते शिवाजी महाराजांचे. कोण होते? म्हणून इस्लाम कोणत्याही समाजाला छत्रपती शिवाजी महाराजांनी बाजूला फेकलं नाही. विश्वास महत्वाचा होता. राजे नेहमी म्हणायचे आम्ही त्याचे दुश्मन आहोत जो गाया कापतो, आम्ही त्याचे दुश्मन आहोत जो स्त्रियांचा छळ करतो, आम्ही त्याचे दुश्मन आहोत जो आमच्या देशातले धर्म कीर्तन बंद पाडतो, साधू संताला त्रास देतो, आई वडिलांचा छळ करतो. म्हणून सांगितलं. म्हणले हे द्वारपाल बोलले, हे कमठा आमचे राजे तसे नाही. म्हणून सत्यवर्म्याला या ठिकाणी राजाने कमठासी निमंत्रण दिले, बोलवून घेतले तै वेळा. असणाऱ्या कमठानी जे बोललेलं होतं ते असणारं प्रधान आणि सर्व काही सांगितलेलं आहे. नि वस्तुस्थिती लक्षात येताच त्या ठिकाणी राजाने कमठाला बोलून घेतलेलं आहे आणि कमठ बोललेला आहे, राजे साहेब आता मी तुम्हाला जर ही गोष्ट सांगितली तर मला तर असं वाटतं मला जिवंत फाशी झाल्याशिवाय राहणार नाही. शब्द दिला ते वेळेला घडलेला प्रकार कमठानी सांगितला. काय गर्धब बोलते माझ्या सदनाला ऐकून घ्यावे महाराज. सांगितलं राजे महाराज तुम्हाला जर मी खरं सांगितलं तर तुम्ही मला मृत्यूदंडाची शिक्षा द्याल, पण राजे बोलले मी तसं करणार नाही. माझं वचन आहे, तू मला काही जरी सांगितलं तरी मी ते मान्य करेल. मग एक मध्यरात्री समयाला राजा बोलला त्या कमठाला, ऐकून घ्यावे गर्दबाच्या वचनाला, मी सांगतो ते ऐकावे. म्हणले एक दिवस रात्री बोलून घेतलं कमठाला. म्हणले हे कमठा ऐक, आता एक काम कर, तुझं जे गर्दब आहे त्या गर्दबाला परीक्षा घेण्यासाठी एक गोष्ट करायला लाव. म्हणले काय? मध्यरात्रीच्या समयाला जेव्हा तुझा गर्दब बोलू लागला तव घ्यावे तयाच्या वचनाला, मनाप्रमाणे होईल. मग मी माझी कन्या त्याशी वरील, दिलेला शब्द पूर्ण करेल. ऐसे मनात मी धरेल, आश्वासन तुझला देतो. सांगितलं मी हे तुला आश्वासन देतो. एक काम कर, त्या गाढवाला सांग मग रात्री कुंभार झोपला रात्री समयाला. कुंभार झोपला रात्री समयाला, गर्दभ रात्री बोलू लागला. गर्दभ रात्री बोलू लागला. राजाची कन्या द्यावी मजला. राजाची कन्या द्यावी मजला. त्या ठिकाणी कुंभार रात्री झोपला असताना परत असणार गाढव बोललं, म्हणले राजाची कन्या मला पत्नी म्हणून द्यावी. त्यावेळेस तो कमठ बोलू लागलेला आहे, ओ गर्दब महाराज तुमचं म्हणणं माझ्या राजाने मान्य केलेलं आहे. आणि मग मात्र गर्दबाला गाढवाला मनात आनंद झाला आहे की नाही. गाढवाला आनंद होत असतो कधी त्याच्या मनाप्रमाणे झालं तर, नाही झालं तर ते मारत लाथा. म्हणून त्याच्या शेजारी कधी झोपू नये. गधे को एक बातन मूर्खो को एक बात, गधे को सारी रात है की नाही. म्हणून सारी रात्र सांगितलं तरी कळत नाही. पण ते बोलू लागलं, गर्दब महाराज तुमचं म्हणणं मान्य होईल, पण राजाने सांगितलं नगरी करोनी द्यावी तांब्याची. नगरी करुणी द्यावी तांब्याची. वचन मान्यता ही राजाची. मान्यता ही राजा. सांगितलं हो गर्दब महाराज माझ्या राजाने सांगितलंय माझी कन्या तुम्हाला देईल, पण रात्री मधून हे नगर तांब्याचं झालं पाहिजे. त्यावेळेस गर्दब हसू लागलेला आहे. गर्दब खदा खदा हसू लागला. गर्दब खदा खदा हसू लागला. वेडा म्हणावे तुझ्या राजाला. वेडा म्हणावे तुझे राजा. ते गर्दब रात्री हसू लागलेला आहे. म्हणले तुझा राजा वेडा म्हणावा का? एखाद्या माणसाला देव भेटावा आणि देवाने त्याला म्हणावं माग, याने म्हणावं देवा मला काही नको,
माझ्या मोटरसायकलचं टायर पंक्चर झालंय, पंक्चर काढून दे. अरे यडपटा, देवाला चांगली फॉर्च्युनर माग का टायर पंक्चर करून मागतो? म्हणून नवनाथ कथेत सांगितलं, ही जी काही नगरी आहे ती सोन्याची करून दिली असती, पण शेवटी असं असतं, जे मागितलं तेच भेटत. एकांतात नेले त्या गर्भाला, कमठाने राजाला सांगितलेलं आहे, स्वामी रात्र उलटून गेलेले आहे आणि रात्री लोक झोपलेले होते. सकाळी लोक उठले तर बघतात तर नगरी झाली ती सोन्याची. नगरी झाली त्या ठिकाणी नगरी सोन्याची झालेली आहे. लोकनिंदा कशी टाळायची आणि हा विवाह केलाच पाहिजे, पण गुप्तपणे केला पाहिजे. त्या ठिकाणी संमती दिलेली आहे. सत्यवतीचा होकार कळलेला आहे. बाळ सत्यवती, मी तुला एका देवाला अर्पण करत आहे. बघा बापाचा मुलीवर किती विश्वास आहे. आताची मुलगी पोरला नाकारते, इथं गर्दबाला नाकारलं नाही. सांगितलं, ज्या आरती हा गर्दब रात्री मधून सगळी नगरी तांब्याची करीन, तो त्या आरती हा सामान्य जावाई नाही, हा गर्दब नाही, हा कोणीतरी देव आहे, सुरवार आहे, किन्नर आहे. हे सत्यवती, माझं म्हणणं मान्य कर. त्या ठिकाणी त्या सत्यवतीला कुंभाराच्या घरी पाठवलेला आहे. पितृवचनाचा मान ठेवलेला आहे. रात्र होताच सत्यवर्मा आपली मुलगी सत्यवतीच्या कमठाच्या घरी गेलेला आहे आणि गर्दबा जावयाचे पाय धरलेले आहे. महाराज, या ठिकाणी तुम्ही म्हणल्याप्रमाणे मी माझी मुलगी तुम्हाला दिलेली आहे. जावई म्हणून सांगतो तुझला, जावई म्हणून सांगतो तुझला. प्रणाम केला त्या वेळेला, प्रणाम केला त्या वेळेला. आपली कन्या त्या ठिकाणी त्या गर्दबाच्या हवाली करून दिलेली आहे. राजाने त्याचे पाय धरलेले आहे. तेव्हापासून मन पडलेले आहे. आडला नारायण. आता कळलं का तुम्हाला? काय राजकन्या सत्यवती ही गर्दबाची पत्नी झालेली आहे. त्या समवेत कमठाने ही नगर सोडलेले आहे. पुढे कमठ कुंभाराने मित्रनगरी सोडली आणि सहकुटुंब सहपरिवार मजल दर मजल करत तो अवंतिका नगरीत आलेला आहे. तेथे त्याने बिऱ्हाड केलेले आहे व सत्यवतीला स्वतःच्या मुलीप्रमाणे सांभाळ करायला लागलेला आहे. तिच्या हवसमोज पुरळे एके दिवशी सत्यवतीने कमठाला आपल्या मनात पतीला भेटण्याची इच्छा सांगितली, होकार दिला आणि गंधर्व त्या ठिकाणी सत्यवतीला आपल्या भेटीस आतुर झालेले आहे. दोघांनी आपला आनंदाने संसार करावा, माझी इच्छा पूर्ण करावी. बरेच दिवस झाले पण भेटलेले नाही. हे ऐकून कमठ म्हणाला, आपले म्हणणे मान्य आहे. पुढे त्या ठिकाणी असणारी एक मुलगी कसा गर्दबावर संग करू शकते, मग तरी सुद्धा लग्न झालंच पाहिजे. म्हणून काय केलेलं आहे, एका गाढवाचं लग्न एका मुलीबरोबर करून दिलेलं आहे. म्हणून आपल्याकडं वेळही कमी राहिलेला आहे. एक लग्न आज आपण लावणार आहोत, उरलेलं एक लग्न उद्या लावणार आहोत. म्हणून एक असणारी मुलगी घेऊन यायची आहे असणारी. आणि येथे खाली सतरंजी आहे. एक सतरंजी मुलाच्या अंगावरती टाकायची आहे आणि स्टेजवरती आपल्याला विवाह सोहळा दाखवायचा आहे. कुणाचा? तोपर्यंत तुम्ही सर्वांनी भजन करा. नमो नाथ निरंजन स्वामी घट घट के अंतरयामी. नमो नाथ निरंजन स्वामी नमो नाथ निरंजन स्वामी घट घट के अंतरयामी. नमो नाथ निरंजन स्वामी घट घट के अंतरयामी. घट घट के अंतरयामी. तुम्ही लाल टोपीवाले. घट के अंतरयामी. घट घट के अंतरयामी. घट घट के अंतरयामी. निरंजन स्वामी घट घट के अंतरयामी.
सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल जवळ येऊन घ्या. सावधान शुभ मंगल हे लोटो ना काही कमी केला. सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान कमट कुंभाराचे भाग्य उजळले कुंभाराचे भाग्य उजळले देव त्याचे भक्त झाले देवताचे आप्त झाले चित्रवर्म्याचे भाग्य उजळले प्रवर्म्याचे भाग्य उजळले गंधर्व सुरोचन जावई झाले तिन्ही लोकात त्याला मान सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान झाले शुभ मंगल मंगल निधान शुभ मंगल मंगल निधान वऱ्हाडी मंडळीच्या साक्षीन वराडी मंडळी पठवीन आहेर देती सर्व छान सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान एक नाथ बनवलेला घेऊन ये. नाथ बनवलेला एक आतमध्ये नाथ असणारा सर्व नगरी सजवलेली आहे आणि असणारा गंधर्व शापमुक्त होणार होता म्हणून असणाऱ्या गाढवाच्या बरोबर मुलीचं लग्न त्या ठिकाणी करून दिलेलं आहे. तिथूनच गोळा करा महाराज म्हणून सर्व आहेर त्या ठिकाणी गोळा करायचा आहे. सगळ्यांनी आहेर द्यायचा आहे तेव्हाच कथा संपणार आहे. मग कुणी आहेर दिला, कुणी फ्रीज दिला, कुणी कूलर दिलं. नाही तर म्हणता ना अक्षदा खोट्या खोट्यानं आहेर बी खोटा खोटा. आहेर खरा असतो खोटा नसतो आहे की नाही. सर्व मंडळीसी आनंद झाला सर्व मंडळीची आनंद झाला देवदिका ते आले लग्नाला देवदिक आले लग्नाला मंगलाष्टक गायले छान सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान मध्ये झाले आतमध्ये शुभ मंगल सावधान सावधान 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 नाथ भगवान योगी राजमूर्ती अति तपावन वाळू अति तपावन वाळू तुझ सदा भावे आरती जय योगी राजमूर्ती वृषभ पुत्र श्री प्रबुद्ध नामे नारायण मूर्ती गजकर नामध्ये षडोषवरसे केली निज वसती नाथ जालिंदर कृपा प्रसादे वरली ग्राम स्थिती द्वादश वरसे वाद्रिकावनी केली तपपुरती जय योगी राजमूर्ती गंध केशरी सुगंधी पुष्पे आतराची प्रीती ने सोणी रेशमी वस्त्र भरधरी अफनी मोहकती सुवर्ण मुद्रा करणी बोटी मुद्रिका खुलती सुवर्ण गुंफित रुद्राक्षाची माळ गळारुळती सुवर्ण मंडित पायी खडावा
उबडी सोन्याची बाल रवी समतळपे मूर्ती दीनानाथ तुमची जय योगीराज मूर्ती गाधी मखमली लोण गालीच्या सेविकांबारी छाताच्या मरे चवर ढाळती ओवणी हर्ष भरी चाले निशान पुढती वाजे वाजंत्री भेरी बालदार चोपदार गाती निदान बली गजरी शिष्यांचा मेळा संगती फिरतो अवनीवरी हे नाथा तव थाट स्वारीचा वरणू कोठवरी नाथा तुमचा राजयोग पर विरागता विषयी श्रीराजा मध्ये मच्छिंद्रनाथे परीक्षिले समयी प्रेमे गोपी चंदरक्षिला असोणी अपराधी जति जालिंदर प्रसन्न झाले केवल कृपानिधी जन उपकारासाठी साबरी वेद्याने रमयले सीतानाथे ओपोनी अवनी वरते विस्तारली जय योगीराज मूर्ती अवनी भ्रमोनी निज पंथाची महते वाढविली समाधी स्थापून स्वानंदाने मढी पावन केली समाधी स्थापरी अवनी वरती गुप्त रूपे फिरसे जो कोणी भाग्याचा पुतळा अनुग्रहिसी गोरक्षांकित विठ्ठा माईचा दास गुरु भजनी तव गुण गातानंद तव गुण गातानंद दीन गुरु चरणी जय योगीराज मूर्ती जय जय कानिपनाथ भगवान योगीराज मूर्ती पतित पावन पतित पावन घाली लोटांगण वंदिला चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंदे पूजन भावे व वाढीन म्हणे नमा त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या जण त्वमेव सर्व मम देव हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण